काय होईल? ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेच्या पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळी बालंत होईल, पोर मरून जाईल. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झाली. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासऱ्याला राग आला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला नाहीतर माझा नवरा जेटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकले. तेव्हा ब्राह्मणांची सून म्हणाली, तेवढ्याच्या घरी माझ्या आजो सासऱ्याचं श्राद्ध असेल. माझं असं झालं म्हणजे श्राद्ध आलेले ब्राह्मण उपाशी जात. असे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेले मूळ माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं. नंतर मी इथे आली. आता मला जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती रडू लागली. तशी जेटिंगची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नकोस, घाबरू नकोस, अशी थोडीशी पुढे जा. तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. वेळांचं झाड लागेल. तिथे एक झाडावर बसून आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील. ते पहिला तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तोच जवळच्या एका शिवलिंग दृष्टीस पडले. तशीच ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. तितक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, अप्सराच्या स्वारी सुद्धा आल्या. आश्चर्य वाटले. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिथे सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्याने तिला तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांनी तिची 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केले. पुढे तिला हे व्रत सांगितले. 64 योनीची पूजा. लोकांनी हिला पाहिले. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटे वाटले. अर्ध घटनेत पाहू लागले. मुलावरून ओढून टाकले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेने विचारली. तिने तिला सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबालांसुद्धा ती सुखात नांदू लागली. ही 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तर संपूर्ण. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री विठोरी माते की जय. 4
अतिथीची उपाशी पकड. अतिथीची उपाशी कोण बघ बा, दादी ती करते बघ. अतिथीची उपाशी इकडे केलास? पकड, पकड इथं. अतिथीची उपाशी कोण अतिथीची उपाशी कोण पकड, पकड, पकड. म्हटलं. 4 वेळेला ना आमचा गजरा पडतो. अतिथीची उपाशी कोण झालं बस झालं. मग कसं घेतलं हेअरबँड